कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अद्वैत आणि इंद्राणी यायला निघाले तयार। पण मग त्यानं वाटेत गाठून मारून टाकूया ना। इथे पोहोचण्याआधीच संपवूयात त्यांना। तेवढा वेळ नाहीये आणि मला वेळ दौडायचा नाहीये। आपलं पहिलं उद्दिष्ट असेल रीमाला आपल्या बाजूने वळवणं, कारण आत्ता ती मनुष्य रूपात असली तरी ती विरोचक पुत्र अकंपन आहे। ती या युद्धात आपल्या बाजूने असणं खूप गरजेचं आहे। ती माझा वंशज आहे, राक्षसी अंश तिच्यात आहेच, परंतु तिला राक्षसी दृष्टिकोन देणं खूप महत्वाचं आहे। अनेक युगांपूर्वी हा शतग्रीव चक्रवर्ती सम्राट झाला, परंतु त्याला फक्त पंचमहाभूतातल्या आकाश आणि वायू तत्वावरच विजय संपादन करता आला। परंतु जल, भूमी आणि अग्नी या तत्वांवर मला विजय संपादन करता आला नाही। ज्यावेळी या तीनही तत्वांवर विजय संपादन करता येईल त्यावेळी हा शतग्रीव देवांचाही देव होईल। पण त्यासाठी दोन उद्दिष्ट साध्य करायला हवीत। पहिलं, रीमा रूपी अकंपनाचा ताबा मिळवणं, आणि दुसरं त्रिनयनेची लेक इंद्राणी हिची हत्या करणं। पण मग ही कामं कधी करायची? त्यातलं एक उद्दिष्ट जवळपास आज पूर्ण होईलच। कोणतं उद्दिष्ट? आज मी मायावी अंजन तयार करणार आहे। आज? पण आता घरातले कोणी उठले तर? जर कोणाला जाग आली तर त्याची हत्या करा, परंतु मला या कामात कुठलाही अडथळा नकोय। ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय। सावध। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।